डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना ही उमेदवारी तर भेटणारच होती, पण एवढे दिवस जो आपल्याला कालावधी लागला, हे आज जे आपले मित्रपक्ष आहेत, BJPचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज स्वतःहून त्यांची उमेदवारी जाहीर केली। ह्याच्यानेच कळतं की श्रीकांत शिंदे साहेबांचं काम, त्यांचं एक काम बोलतं की त्यांनी आज केलेली कामं, या गेल्या 10 वर्षात त्यांनी जो कामाचा आपला ताकद काम कसं करावं, एखाद्या युवा खासदारांनी, एखाद्या सुशिक्षित खासदारांनी कसं काम केलं पाहिजे, आपल्या मतदारसंघात विविध जे प्रगतिशील कामं, लोकोपयोगी कामं ही कशी केली पाहिजे, याचा त्यांनी एक एक्झाम्पलच सर्वांपुढे ठेवलेला होता। आज तुम्ही बघत असाल गेल्या 10 वर्षाआधी कल्याण डोंबिवली कशी, म्हणजे त्यांचं आणि आत्ताची कल्याण डोंबिवली याच्यातला जो डिफरन्स बघाल तो खूप वेगळा आहे। आज विविध लोकोपयोगी एकदम निर्णात्मक कामं जे कल्याण डोंबिवलीत झाली, ज्याच्यानी प्रगती, कल्याण डोंबिवलीची जी प्रगती झाली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिवस रात्र तिथं मेहनत करून करण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघतच असाल की आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आज दिवस रात्र आज लोकसेवेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत। प्रत्येक या समाजातील, या महाराष्ट्रातील प्रत्येक समाज, प्रत्येक घटक, मग ते युवा असो, महिला असो, ज्येष्ठ असो, आपले जे कामगार संघटना असो, शेतकरी असो, या सगळ्यांसाठी आज दिवस रात्र हे काम करत आहेत। विविध लोकोपयोगी योजना आहे ते सातत्याने आणत आहेत। ह्याच्यानीच आज जो आपला पक्षाचा साहेबांचा महायुतीचा जो गाजावाजा आज इलेक्शनमध्ये तुम्ही बघतच असाल सगळीकडे, तर सगळीकडेच महायुतीची चर्चा आहे। त्यांचंच आज आपण बोलू शकतो तर एक्झिट पोलमध्ये तर मला वाटतं 48 जागा हे महायुतीच पूर्णपणे निवडून येणार याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे। आणि दिल्लीत बघितलं तर सत्तेमध्ये मोदी साहेब, आपले पंतप्रधान मोदी साहेब हे 400 पेक्षा जास्ती सीटा या दिल्लीत आणतील आणि सत्ता आपली स्थापन करतील। आणि श्रीकांतदादाबद्दल बोललं गेलंच, साहेबांबद्दल, डॉक्टर साहेबांबद्दल, तर ते आज कित्येक अशी जे लोकोपयोगी गोष्टी आहेत ते दिवस रात्र मेहनत करून जे केलेलं आहे त्याचाच कौल आज आपल्या मित्रपक्षांनी दिलेला आहे। स्वतःच्या पक्षाने उमेदवारी न जाहीर करता मित्रपक्षांनी केली, याच्यानेच त्यांचा आज जी ताकद आहे ती आज दिसून आली। या निवडणुकीमध्ये श्रीकांतदादा नुसते विजयीच नाहीत तर रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी होणार आहेत, याची आम्हाला सर्व युवा सैनिकांना, पूर्ण पक्षाला खात्री आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।